सौ उज्ज्वला राजेंद्र कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये 39 वर्ष 8 महिने एवढी प्रदीर्घ सेवा बजावली आहे। तसेच केंद्रप्रमुख या पदावरती त्यांनी जवळजवळ 12 वर्ष सेवा अतिशय उत्कृष्टरित्या बजावलेली आहे आणि आता त्या सेवानिवृत्त होत आहेत। या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आपण त्यांची आज एक प्रकट मुलाखत घेणार आहोत। भेटूया आपण सौ कुलकर्णी मॅडम यांना। नमस्कार कुलकर्णी मॅडम। नमस्कार बर्गे मॅडम। नमस्कार कुलकर्णी साहेब। नमस्कार मॅडम। या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मॅडम आपल्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपलं माहेर कोणतं, आपलं बालपण कोणत्या ठिकाणी झालं आणि आपलं बालपणातलं शिक्षण कशा पद्धतीने झालं, त्यावेळेच्या काही आठवणी आपण सांगितल्या तर आम्हाला खूप आवडते। हो, नक्कीच। मलाही तुम्हाला सांगायला, शेअर करायला आणि तुमच्याबरोबर गप्पा मारायला मलाही खूप आवडेल। माझं गाव दहिवडी, मान तालुक्यातली मी, आणि मान हे गाव माझं मान नदीच्या काठी वसलेलं आहे। मान हे गाव नाहीये ऍक्च्युली, पण मान हा तालुका आहे आणि दहिवडी हे गाव आहे। आणि मानगंगेच्या तीरावर ब्रह्मचैतन्यांच्या महाराजांच्या सानिध्यामध्ये जसं काही माझं बालपण गेलेलं आहे। माझ्या बालपणीच्या आठवणी खूप गोड आहेत, काही कटू सुद्धा आहेत। तशी माझी परिस्थिती बेताचीच होती, पण बेताच्या परिस्थितीमध्ये 4 घास आम्ही सुखा समाधानाने आनंदाने खात होतो। अगदी घरामध्ये शांतता समृद्धी नांदत होती। आणि माझ्या घरामध्ये मी खूप 40 वर्षानंतर जन्माला आल्यामुळं माझ्या आजी आजोबांची असेल किंवा घरात सर्वांची मी लाडकीच होती। आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर माझी एक लहानपणीची आठवण आतापर्यंत सुद्धा माझी जपूनचही म्हणायला हरकत नाही हो। कारण मी लहानपणी सुद्धा माझ्या आजीनी आजोबांनी लहान आहे नाही, तिला तिखट नको द्यायला, आणि मग मिठाचा गोळा, वरणाचा, गूळ, तूप, साखर आणि मुगाचे लाडू अशा पद्धतीने आजी काय करून ठेवायची खाऊ। आणि आजीची खूप लाडकी, मग आजीनं पहिल्यापासून तूप घालायचं आणि ते मुगाचं वरण हे अशा पद्धतीने। त्यामुळे मला असं झालं की आतापर्यंत सुद्धा माझ्या तोंडाला तिखटच लागू देत नाही। ही एक माझी अगदी म्हणजे कुठेही गेलं सवय तुम्हाला राहिली, ती आज सांगायची सवय आहे। कुठेही गेलं तरी मी माझ्या पाहुण्या रावळ्यात सुद्धा माझ्यासाठी मिठाच्याच भाज्या करून ठेवतात पूर्णपणे। आपण लहान मुलाला जसं जेवण घालतो तसं मी आजही जेवण माझ्यासाठी आमच्या सुनबाई सुद्धा तयार करतात, सांगायला हरकत नाही। आणि कुठेही गेले तरी तेच, माझ्या माहेरी गेले, सुनेच्या माहेरी गेले किंवा माझ्या लेकीच्या सासरी गेले तरी अगदी माझ्यासाठी मिठाचा स्वयंपाक असतो। आता माझी जर दुसरी आठवण म्हणायची म्हटली तर माझं बालपण जे खूप खेळकर पद्धतीने गेलं। आमची रंगपंचमी तर अगदी प्रचंड, म्हणजे त्या हौदात बुडणे इथपर्यंत असायची। सगळ्या गल्लीतून आम्ही रंग खेळत हिंडत फिरत असायचो। मग त्याच्यामध्ये मित्र मैत्रिणी, आता जसं काही भेद केला जातो तसं काही नव्हतं, कारण लहानपणीचा काळ अतिशय विश्वासाचा काळ होता। त्यावेळेचा आमच्या वेळेचा काळ खूपच विश्वासाचा होता। त्यामुळे एकमेकांशी विश्वासाने बोलायचो आणि विश्वासाने वागायचो। आम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीची अशी जाणीवच नव्हती आणि बाहेरचं कुठलंही असं, म्हणजे आता जसं मुला मुलींना वेगळ्या प्रलोभन आलेले आहेत, टीव्ही आलेले आहेत, मोबाईल आलेले आहेत, आमच्या वेळेला तसा काही एवढा विषय नव्हता। आणि त्याच्यामुळं अतिशय खेळमेळीच्या वातावरणात जसं की आम्ही म्हणजे लहानपणी आणखीन एक आठवण सांगायची झाली तर 6वीच्या वर्गामध्ये मी असताना ना माझ्या ज्या मॅडम होत्या, ढाणे मॅडम, त्या ढाणे मॅडमची बदली झाली। आणि ढाणे मॅडमची बदली झाल्यानंतर आमचा 16 विद्यार्थिनींचा वर्ग मोकळाच पडला। त्या वर्गाला कोणी शिक्षकच नाही आणि बऱ्यापैकी मला समजून सांगायची आणि असं गप्पा मारायची, कविता करायची अशी त्यावेळेपासूनच खूपच आवड होती। आणि त्यामुळं प्रत्येक पुस्तकाचं वाचन करायचं, विद्यार्थिनींना गोल करून समजावून सांगायचं अशा पद्धतीने। आणि त्यानंतर माझं पुढं काय झालं की 10वी पर्यंत सुद्धा आमच्या सगळ्या मैत्रिणींची आणि मित्रांची, मित्र मैत्रिणींची मैत्री टिकून राहिली। आणि 10वीच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये आम्ही असताना अगदी एकमेकांची रेस चालायची, अर्ध्या मार्कावर असायचं त्यावेळेला। आता तसं इतकं नसते, पॉइंटवर अर्ध्या मार्कावर आणि चुरस चालायची। तर त्यावेळेला अगदी आठवणीनं सांगायला आवडेल की फलटणचे अंकुर हॉस्पिटलचे महेंद्र गांधी माझा जीवाभावाचा मित्र, त्याचप्रमाणे राजू फडतरे असेल, त्याचप्रमाणे माझी मैत्रीण वर्षा कुलकर्णी, संगीता देशमाने, शर्मिला गांधी, त्याचप्रमाणे सुषमा काशीद, कल्पना काशीद, या माझ्या सगळ्या मैत्रिणी, रुक्साना मुल्ला
आणि या सर्व मैत्रिणींच्या मेळ्यात आम्ही असायचो, अभ्यास करायचो आणि एकमेकांमध्ये अशी चुरस चालायची की पहिला, दुसरा, तिसरा नंबर कोणाचा येईल. आणि 10वीला नक्कीच माझा 3रा नंबर आला. आणि माझ्या आईचं स्वप्न होतं तिला डीएड कॉलेज घराच्या पुढंच, म्हणजे अगदी मध्ये रस्ता आणि आमच्याच घराच्या प्रीमायसेस मध्ये डीएड कॉलेज. पण एक घरातली घोषा पद्धत असेल किंवा अनेक काही गोष्टी, त्याच्यामुळे माझ्या आईला डीएड होता आलं नाही. माझ्या आईचं स्वप्न होतं की मला नाही होता आलं तर किमान माझ्या मुलीनं तरी डीएड झालं पाहिजे आणि शिक्षिका होऊन एक ना एक दिवस ती खुर्चीमध्ये बसली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तिनं सगळा अवलंब केला आणि त्या पद्धतीने मला घडवलं. ती मला प्रत्येक गोष्टीची शिस्त लागली. जसं की लहानपणापासून माझे सगळ्या कपाटात अगदी रंगानुसार कपडे लावलेले असायचे की हा ज्या पद्धतीने परिस्थिती भेटायची अगदी आम्ही 4 घास सुखा समाधानाने आनंदाने खायचो. पण माझ्या आईला सुद्धा माझ्या घरातल्या शेतामध्ये सुद्धा कष्ट करावे लागायचे की आमचा समाज नाही म्हटलं तरी ब्राह्मणाचा समाज. आणि मग ब्राह्मणाच्या घरातल्या बायका घराबाहेर जाणार नाहीत वगैरे. मग माझ्या आईला घरदार सोडून, कारण मुलांच्या शिक्षणाची जिद्द तिने मनामध्ये बाळगलेली होती आणि तिनं माझ्या आईने खूप कष्ट केले. आज माझे वडील हयात नाही आहेत परंतु माझी आई हयात आहे आणि माझ्यासाठी ती खूप परमेश्वराचं स्थानच आहे. मॅडम आपण निश्चितच मला असं या प्रसंगी असं जाणवतंय की आपलं बालपण, की ज्यावेळी तुमच्या ढाणे मॅडमची तुम्ही आठवण सांगताय की ढाणे मॅडमना सुद्धा कदाचित तुमच्यामध्ये एक घडलेली शिक्षिका त्यावेळी दिसली. त्यामुळे त्यांनी अगदी बालपणीच, म्हणजे ज्यावेळी शिक्षिकेची बदली झाली त्यावेळी त्या प्रसंगामध्ये आपल्यावर वर्गाची जबाबदारी शिक्षकांनी टाकली आणि नकळत त्याच वेळी तुमच्यातला शिक्षक त्यांनी ओळखला होता. आणि तुमच्या मातोश्री यांनी सुद्धा आपल्याला शिक्षणाचं बाळकडू अतिशय बालपणीच दिलं आणि त्यांच्या मनामध्ये जी काही उर्मी होती शिक्षण घेण्याची ती त्यांनी तुमच्यात उतरवली किंवा तुमच्यामध्येच त्यांना शिक्षण घेऊन स्वतःला मोठं होताना बघायचं होतं. हे अतिशय सुंदर आम्हाला ऐकायला खूप छान वाटलं मॅडम. आपलं बालपण आपण जशा खोडकर होता तशाच कवी मनाच्या होता आणि त्याचबरोबर आपण एक शिक्षिका सुद्धा बालपणापासूनच आहात हे या प्रसंगाने आम्हाला. आपण आपल्या बालपणाविषयी आपल्या शिक्षणाविषयी बोललात, पण आपण उच्च शिक्षित आहात. अतिशय सुंदर असं आपण शिक्षण घेतलेलं आहे. पण मला जाणून घ्यायला आवडेल की आपण शिक्षण घेतल्यानंतर आपली सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रामध्ये उपशिक्षक या पदी जी निवड झाली त्याविषयी आपण काय सांगाल? नक्की. माझी 11 जून 1984 या दिवशी पुणे जिल्ह्यात पंधारी या ठिकाणी पहिली नेमणूक झाली आणि ती खाजगी शाळा होती. 1 वर्ष मी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. पण खाजगी शाळा असल्यामुळं मग मी थोडासा काही गॅप घेतला आणि मला 28/10/1985 या दिवशी शासनाची ऑर्डर आली आणि त्यावेळेला मी दहिवडी नंबर 3 जी की मी लहानपणापासून ज्या शाळेमध्ये शिकलेली आहे, जे शिक्षक माझे आहेत आणि ते शिक्षक माझे स्टाफ मेंबर झाले, हा एक त्याच्यातला अतिशय दुर्मिळ असा योगायोग की म्हणजे ज्यांनी मला आई वडिलांच्या मायेनं सांभाळलं ते शिक्षक आणि मी अगदी स्टाफ मेंबर बरोबरीच्या नात्याने, म्हणजे ज्यांनी तुम्हाला शिक्षणाचे धडे दिले त्यांच्या सोबत आपण शिक्षिका म्हणून सहकारी म्हणून आपण गेलात आणि तो एक वेगळाच योगायोग आहे. असं शक्यतो होत नाही खरं की ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्याच शाळेमध्ये सेवा करण्याची संधी अतिशय आपल्याला म्हणजे लाभलेली आहे. खूप चांगला योगायोग आहे मॅडम. आणि त्यानंतर मग आपण त्यानंतर मला आणि काय असायचं नेहमीच की नवीन कसं म्हणतो आपण की एक ताज्या दम्याने शिकून आलेली आहे आणि नवीन सगळ्यांची लाडकी विद्यार्थिनी आहे उज्ज्वला, सगळेजण मला म्हणायचे. मग वरचेच वर्ग मला दिले जायचे. मला कधी खालच्या वर्गांचा अनुभव फारसा मिळाला नाही. आणि मग त्याच्यामध्ये पन कमले सर असताना, मुख्याध्यापक त्यावेळेला पन कमले असे आम्हाला होते. मी आणि चव्हाण मॅडम माझी एक मैत्रीण, आणि त्या आता सुद्धा इथं सोबती आहेत. त्या पण चव्हाण मॅडम वनवासवाडीला आहेत आणि दुसऱ्या एक चव्हाण मॅडम आहेत त्या दहिवडीमध्ये आता आहेत. त्या रिटायर झालेल्या आहेत, केंद्र प्रमुख म्हणून त्या सुद्धा होत्या. तर आम्ही दोघींनी हट्टाने म्हटलं की आम्ही आता पहिलीपासून आम्हाला एकदा तरी शिकवायची संधी द्या आयुष्यातली. आम्ही एकदा तरी शिकू आणि चांगले विद्यार्थी घडवू. आणि खरोखर
पहिली ते 4थी पर्यंत फक्त मी वर्ग नेले. त्याच्यामध्ये खरोखर सांगायला हरकत नाही की माझे विद्यार्थी अगदी इंजिनियर, डॉक्टर झाले. आणि त्याच्यामधले अगदी लेटेस्ट आत्ता जरी सांगायचं म्हटलं तरी मेघना नामदेव घनवट ही माझी विद्यार्थिनी, की मी अभिमानाने सांगेन की ती आज ऑस्ट्रेलियामध्ये पेडिओलॉजिस्ट आहे. आणि खूप छान पद्धतीचे माझे श्वेता पंडित असतील, विद्या बसव असेल, त्याचप्रमाणे माझ्याकडे असणारे अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकून गेले, याचा मला खूप छानसा अभिमान आहे. तेवढेच एक पहिली ते 4थी मी नेले. परत मी कायम वरच्याच वर्गांमध्ये काम केलं. दहिवडीला मी तब्बल 18 वर्ष असं काम केलं. खूप छान अनुभव मला मिळाले. आणि आमचं गाव म्हणजे संपूर्ण असं 12 बलुतेदारांचं गाव होतं. त्यामुळं आम्हाला मुलं मिळवताना सुद्धा खूप असा संघर्ष करावा लागायचा. आणि पटासाठी संघर्ष करावा लागायचा. दहिवडी नंबर 3 मोठी शाळा, कन्या शाळा. त्याच्यामध्ये आम्हाला पट टिकवला, त्याच्यासाठी चांगले चांगले कार्यक्रम घेतले. आणि त्याच पद्धतीने पट टिकवण्यासाठी आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागायचा. आणि आम्ही सगळीकडे वीजभट्टी असेल, आणखीन कुठले शेतमळे असतील तर तिथे शाळाबाह्य मुलांना आणण्यासाठी आटोपाट प्रयत्न केला. आणि आमच्याकडं त्यावेळेची खूप चांगली एक आठवण सांगायची म्हटली ना तर शारदोत्सवाचा कार्यक्रम इतका जबरदस्त व्हायचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही माझी दहिवडी नंबर 3 म्हणजे स्पेशल मुलींची शाळा. मग सगळ्या बहुतांशी शिक्षिकाच असायच्या तिथं, फक्त मुलीच तिथं, मुली आणि शिक्षिकाच, लेडीजच. आणि मग त्यामुळं आम्ही एकमेकींच्यावर कॉमेडी करणार, छान गप्पा मारणार. आणि त्याच्यामध्ये सूत्रसंचलनाचं काम म्हटलं तर माझ्याचकडे असायचं. आणि त्यावेळी आम्ही खूप छान, चव्हाणबाई आणि मी दोघी जणी गायक म्हणून गायला असायचो. आणि आणखीन तुम्हाला आठवण सांगेन की अरुणा यादव आत्ताची जी मुंबईला शिक्षणाधिकारी म्हणून झालेली आहे, ती आमच्याच वेळची विद्यार्थिनी. आणि माझी विद्यार्थिनी नव्हे तर ती माझी मैत्रीण. हा, दोघी आम्ही म्हणजे एका वर्गामध्ये शिकलेलो आहोत. फक्त ती माझ्यापेक्षा 1-2-4 वर्षांनी लहान आणि मी तिच्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठी. पण सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र, गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एकत्रच. नेहमी तिला गायनाचा फार छंद. आणि ती माझी एक खूप छान अशी मैत्रीण आहे. खूप छान मॅडम, आपण आठवणी सांगितल्या आपल्या उपशिक्षक पदी असतानाच्या, की आपण लहान गटामध्ये शिकवत असतानाचा जो 4थी पर्यंतचा वर्ग नेला आणि आज ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर अतिशय अतिउच्च अशा पदावर आपले विद्यार्थी कार्य करत आहेत, हे खरं तर आपल्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे की जी आपल्याला निश्चित मिळालेली आहे. आणि आम्ही सुद्धा प्रत्यक्ष अनुभवत आहोत की आपल्या कार्यातून किंवा आपल्या शिक्षणाद्वारे अतिशय अतिउच्च पदवी मिळवलेले आपले विद्यार्थी आहेत. खूप खूप अभिनंदन त्यामुळं मॅडम आपलं. आणि यानंतर मला आता जाणून घ्यायला आवडेल की आपण उपशिक्षक पदानंतर आपली केंद्रप्रमुख पदी नियुक्ती कशी झाली आणि त्याची निवड प्रक्रिया काय होती, किंवा आपण कशा पद्धतीने केंद्रप्रमुख झाला? केंद्रप्रमुखच्या अगोदर मी पदवीधर होते आणि दहिवडी नंबर 3 मध्येच माझी पदवीधर म्हणून सुद्धा नेमणूक झाली. त्यावेळी सुद्धा म्हणजे संपूर्ण दहिवडीचा सेवाकाल म्हणलं तर 28/10/85 ते 7 जुलै 2003 इथपर्यंत माझा दहिवडी मधला सेवाकाल होता. त्यानंतर मी बदलून आले आणि बदलून आल्यानंतर काही गोष्टी मी आव्हान म्हणून स्वीकारत गेले. मला कारी हे गाव मिळालं. आणि कारी हे गाव मिळालं त्यावेळेला मला खरं सांगायचं म्हटलं ना, घरापासून दहिवडीमध्ये अगदी 2-3 मिनिटाच्या अंतरामध्ये शाळा असल्यामुळं मला चालतच जाण्याची सवय होती. ना की मला सायकल येते, ना की मला गाडी येते. मग त्यावेळेला मी चॅलेंज स्वीकारलं, रोज मला कोण सोडणार आहे, हे एक आव्हान होतं. आव्हान होतं, जाणार कसं, कारीपर्यंत जाणार कसं. कारण कारी हे जवळपास साताऱ्यापासून 27-28 किलोमीटरचं गाव, डोंगराच्या कुशीत वसलं. त्यामुळे वाहनांची किंवा वाहतुकीची सोय, पाऊस याच्यामध्ये माझे मिस्टर पण सर्व्हिसला. मग घरातल्या वातावरणामध्ये मी ती काय हे करू शकणार. मी त्यावेळेला वयाच्या 37व्या वर्षी माझ्या मुलाकडून आस्वाद करून गाडी शिकले. आणि 2-3 राऊंड मारले त्या चिकणे ग्राउंडवर आणि एकदम आस्वादनं गाडी सोडून दिली आणि तो खाली उतरला आणि तो माझ्या पुढेच दिसला. मी गाडी फिरवत असताना माझ्या ते लक्षातच आलं नाही. मी म्हणलं माझ्या पुढे आस्वाद, आता नक्की काय. तो म्हणाला काय नाही आई, तुला गाडी छान येते, तू आता गाडी शिकलेली आहेस. आणि अगदी मी 2-4 दिवसांमध्येच कारीला गाडी घेऊन जायला लागले. आणि त्यावेळेच्या अशाच म्हणजे मला कवितांचा तर छंद होताच, पण त्यावेळेची आठवण सांगायची म्हणली तर कवितांचा छंद माझा
अधिक जोपासला गेला. मी खूप छान कविता गाडीवर ज्यावेळेला मी जायचे त्यावेळेला मला गाडीवर जात असताना खूप मला कवितांचा छंद असल्यामुळे मी गुणगुणत तो विचार, ते यमक, तो शब्द आणि मला प्रवचनांचा सुद्धा खूप नाद होता. मी दहिवडीला असताना सुद्धा दर गुरुवार म्हणजे माझा भारावून गेलेला असायचा अक्षरशः. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजले की जसा काही अंगात एक प्रकारचा संचार झालाय का काय, महाराज आपल्या जवळ येऊन आपल्याला भेटतायत की काय. महाराजांच्या प्रवचनांचा कार्यक्रम मी अतिशय 4-5 वर्ष तिथं ताकदीनं केला आणि अख्खं राम मंदिरच्या बाहेर सुद्धा आमचे लोक बसलेले असायचे की हे प्रवचन काय सांगतात आणि ती ऐकायची. प्रवचन सुद्धा केलेलं आहे. हो हो, खूप छान, नक्की. खूप हा. छान, खूप छान. खूप म्हणजे आणि कविताचं सुद्धा अगदी सहज रात्रीच्या पहाटेच्या मग स्फुरल्या की कुणाला घरात त्रास नको आणि या पद्धतीने मी किचन मध्ये जाऊन बसायचे. आदित्य नगरीमध्ये आम्ही राहायला होतो. किचन मध्ये जायचं, छोटासा लाईट लावायचा आणि मग ते आपलं त्यावेळेला टेप रेकॉर्डर होता, कॅसेट मध्ये गुणगुणायचं हळूहळू हळूहळू. आणि माझ्या माहितीनुसार मॅडम आपण कवी मनाच्या आहात, सहृदय अशा कवी मनाच्या आपण आहात आणि माझ्या माहितीनुसार आपलाही एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे की ज्याचं नाव आस्वाद आहे. तर त्या काव्यसंग्रहाबद्दलही थोडंसं जाणून घेणार. हो, आस्वाद काव्यसंग्रह माझा 2008 ला प्रसिद्ध केला मी. त्यानंतर 2008च्या दरम्यानच मी गंध मराठी मातीचा म्हणून एक काव्यसंग्रहाची सीडी काढली आणि त्यामधली गीतं माझी अशा पद्धतीने प्रसिद्ध झाली की मला त्यावेळेला व्हिडिओची सोय नव्हती, ऑडिओची सोय होती. आणि ऑडिओ मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण त्याच्यामध्ये मला खूप साथ दिली, माझ्या मुलांनी पण साथ दिली. आणि त्याच्यामध्ये वीरेंद्र केंजळे, वृषाली केंजळे आणि त्यांची टीम आणि केंजळे यांचं संगीत, त्यांचे जे वीरेंद्र केंजळेचे भाऊ होते त्यांचे संगीताचे सगळे असे म्युझिक सिस्टीम आणि त्या म्युझिक सिस्टीम मध्ये मी जाऊन बसायचे आणि त्या पद्धतीने ऐकायचे, ते बोलायला लावायचे. काही सूत्रसंचालन सुद्धा मी त्याच्यामधलं केलेलं आहे की माझ्या त्या गंध मराठी मातीच्या सिरीमध्ये. आणि त्या आस्वाद काव्यसंग्रहामध्ये माझी आई, माहेरची आठवण किंवा प्रेताचा सोबती अशा सुद्धा कविता मी लिहिलेल्या आहेत. काही कविता माझ्या त्यावेळी जागतिक काव्यसंग्रहामध्ये सुद्धा आलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने मला पण त्यावेळेला मला कुठल्याही गोष्टीची प्रसिद्धी हा कधी विषय माझ्या दृष्टीने नव्हताच आणि नाहीच. त्यामुळं मी कधीही कोणत्याही प्रसिद्धीसाठी कुठेही अप्लाय केला नाही आणि काही नाही. पण आता प्रसिद्धीच्या मागे न जाता मॅडम आपण जरी आपलं कार्य सतत चालू ठेवलं तरी नकळत आम्हापर्यंत, आम्हासारख्या सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत किंवा सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत आपलं काव्य जाऊन पोहोचलेलं आहे. हीच आपल्या कार्याची पोहोच पावती आहे. मला त्यावेळेला सांगायला आवडेल की जगदीश खेबुडकर आणि जगदीश खेबुडकरांची आठवण आजही माझ्या हृदयात ताजी आहे. ती एवढी एवढी अशी 5 ते 5 फुटाची किडकिडे बांधा आणि त्यांचं जी प्रतिभा आहे ती अप्रतिम प्रतिभा. पुण्याच्या नवोदित काव्य संमेलनामध्ये मी गेलेले होते आणि त्या ठिकाणी मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळेला खेबुडकर साहेबांनी सांगितलं, बाळ तू खरंच तुझ्या अंगामध्ये असलेली प्रतिभा खूप छान आहे आणि तू माझ्या बरोबरीनं इतकं छान काव्य कसं केलंस. मला म्हणजे असं इतकं शब्द ऐकून सुद्धा वाटलं की काय बोलतात की माझ्याबद्दल. माझ्या आस्वाद काव्यसंग्रहाला बाबासाहेब पुरंदरे यांची आपण प्रस्तावना आणि उद्धव कानडे असतील, कवी उद्धव कानडे, जगदीश खेबुडकर साहेब, त्याचप्रमाणे या गदी माडगुळकर आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायला मला आवडेल की हे मंगेश पाडगावकर, जगदीश खेबुडकर आणि शांता शेळके यांच्या जसे गाण्याचे हे आहे पॉम्पलेट जसं प्रसिद्ध झालं की आकाशवाणीला ही गाणी घ्यायची आणि त्याच वेळेला 8 गाणी माझी ती गंध मराठी मातीचा याच्यामधली 8 गाणी आकाशवाणीला घेतलेली आहेत आणि मुंबई आकाशवाणी CBD बेलापूर इथून मला पत्र आलं की मॅडम आपली 8 गाणी आकाशवाणीसाठी सिलेक्ट झालेली आहेत आणि ती 8 गाणी आजही माझी तिथं कुठे गायली जात असतील, कुठं असतील. उज्ज्वला कुलकर्णी नावाने मी आता जरी असले तरी लोकांना माहिती नसतं की हीच उज्ज्वला. बरोबर आहे. पण आपली गाणी
ही लोकांपर्यंत जाऊन आणि पोहोचलेली आहे. एक मला निश्चितच. सांगायला आणखीन आवडेल, हा. माझे सहकारी हा. बडदरे सर, हम्म. मला ते जवळपास 2022-23च्या दरम्यान हम्म. पुन्हा नव्यानं माझ्या सीडीला उजाळा दिला गेला. अरे वा, छान. खूपच छान उजाळा दिला गेला आणि सरांच्या अंगामधील कला कौशल्य जर पाहिलं हम्म. तर ते व्हिडिओ खूप अतिशय सुंदर पद्धतीने बडदरे सरांचे व्हिडिओ हे आणि बडदरे सर्व सरांनी- परिचित आहे. बडदरे सरांनी व्हिडिओ केले माझे हा. त्या गाण्याचे, जी की माझी गाणी ऑडिओ होती हा. ती व्हिडिओ मध्ये केली आणि त्या गाण्यांमध्ये संपूर्ण माझं सूत्रसंचालन एक 2-2 मिनिटाचं आणि त्या पद्धतीची चित्र किंवा त्या पद्धतीचे फोटो मला त्यांनी घेऊन अगदी सुंदर असं चित्रण माझं केलेलं आहे. आणि आजही ते झेडपी कृष्णानगर हम्म. या चॅनलला YouTube चॅनलवर आहे. उपलब्ध आहे. हे मला खूप छान. अतिशय त्यांच्याबद्दल माझं हे त्यांनी प्रकाशामध्ये आणलं आणि त्यांच्या नावामध्ये प्रकाश आहे तो त्यांनी माझ्या जीवनामध्ये पण अशा पद्धतीने व्यतीत करून दाखवला. प्रकाश बडदरे सर हे एक सर्व परिचित आणि कृष्णानगर शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेले पदवीधर शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कलागुणांची नोंद घेतली आणि आपलं जे काही काव्य आहे ते युट्यूब चॅनलवरती आणलं. खूप छान मॅडम. मी आपल्याला एक मगाशी प्रश्न विचारला होता की आपल्याला ज्यावेळी आपण केंद्रप्रमुख पदी नियुक्त झाला तर केंद्रप्रमुख पदी नियुक्त झाल्यानंतर आपल्याला उपशिक्षक म्हणून कार्य करताना आनंद मिळाला की केंद्रप्रमुख म्हणून कार्य करताना आनंद मिळाला? हे दोन्हीतली तफावत निश्चित म्हणजे कदाचित ती चांगली असेल, थोडीफार तफावत असेल, काय असेल ते जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा? खरंय की उपशिक्षकामध्ये आपण काय होतं, मुलांच्या मध्ये रमलं जातो आणि मुलं ही आपली दैवत असतात. मुलांमुळे खरा जीवनाचा आनंद मिळतो आणि मुलांमुळे आपल्याला अनेक गोष्टींची ऊर्जा प्राप्त होते. बरोबर. हे आहे. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं की सलग मी मुख्याध्यापक असेच मला जरी पदाचं नसलं तरी तेच काम करावं लागतं आणि मग त्यावेळेला मी असा विचार केला कोणतंही प्रमोशन येऊ दे आता आपण स्वीकार. बरं. आणि 153 अशी लिस्ट होती वेटिंगची आणि त्याच्यामध्ये मी बोरगाव कोरेगाव तालुक्यामध्ये आणि त्या ठिकाणी मी केंद्रप्रमुख म्हणून एक पद स्वीकारलं. आणि सांगायला आवडेल की बांगर साहेब होते त्यावेळेला असा कुठं बाहेर जाऊन विचारायचा चान्स नव्हता की तुम्हाला हे घ्यायचंय का नाही. बरं. हा, ऑन दी स्पॉट आपण ते चूज करायचं म्हणजे ऑनलाईन आपले ऑनलाईन. आणि ऑनलाईन मी ते विचार केला. एकच विचार माझ्याकडे होता की मला गाडी येते, हा. मी हे करू शकते. बरोबर. मला पर्यटनाचा आनंद आहे. गाडी घेता चालवता मी पर्यटन पण करीन, 4 लोकांना भेटेन पण आणि मी माझ्या आनंदातून सगळं विश्व म्हणजे निर्माण आपण करेन. केंद्रप्रमुख हे पद आपण अगदी विचार करून आणि स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवायचंय आणि कोणत्याही प्रकारच्या म्हणजे दूर प्रवास करावा लागेल किंवा मी आता कसं करेन या भीतीपोटी आपण ते घेतलेलं नाही, नाही. तर स्वतःच्या मनाने स्वतःच्या इच्छेने हो. आपण या केंद्रप्रमुख पदी विराजमान झालेला हो, आहात. हो. खूप छान. आणि त्यानंतर खरं सांगायचं म्हणलं ना तर केंद्रप्रमुख पदाची भरती झाली नाही. हा. मग त्याच्यामुळं मला कोरेगाव मला असं वाटतं की 2014 साली आपली नियुक्ती झाली ना? नाही 2013 बरं. म्हणजे 2013 साली. जानेवारी 2013. हा. त्यानंतर नियुक्ती नाही आहे. त्यानंतर नियुक्ती झाली नाही. बरं. आणि कोरेगाव मध्ये सुद्धा मी 3-4 केंद्रांचा कार्यभार स्वीकारला हा. आणि इथं सुद्धा मी सातारमध्ये आता कार्यरत असताना माझ्याकडे 6 केंद्र आहेत. मला सांगायला आवडेल की माझ्याकडं कोडोली सारखं मोठं केंद्र आहे, क्षेत्रमंगली आहे, जकातवाडी आहे, जिहे आहे, मित्रळ आहे, पाटेगड आहे. पण सगळी केंद्र ना मला इतके शिक्षक माझे सहकारी वृत्तीचे आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून मी माझं कामकाज अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालवू शकते. माझे कोणतेही शिक्षक मला डावलून कोणताही कार्यभार करत नाहीत असं नाही. तर संपूर्ण कार्यभार मी जर एखाद्यांना अगदी हाक मारली आणि हे आपल्याला उद्या करायचंय तर त्यांचं आजच तयार झालेलं असते. अशा पद्धतीनं कामकाजाची साथ माझ्या ह्या सर्व सहकार्यांनी दिली म्हणजे आणि मॅडम म्हणून मी उभी. केंद्रप्रमुख पदी आपण कार्य करत असताना आपल्या कामाची हातोटीच अशी आहे की केंद्रातील सर्व शिक्षक आपण सांगितलेल्या नवे न सांगता सुद्धा काम करायला तयार होतात. ही आपल्या कार्याची पोच पावती आहे मॅडम की आपण अशा पद्धतीनं शिक्षकांना हाताळलेलं आहे किंवा हँडल केलेलं आहे
की ते आपल्या कोणताही शब्द ते डावलू शकत नाही. त्यामुळे आपण एकापेक्षा अनेक केंद्रांचा भार असून सुद्धा आपण अतिशय उत्कृष्ट असं कार्य आपण केलेलं आहे. यानंतर मला थोडस असं शेवटच्या मुद्द्याकडे आपण निघालेलो आहोत. आणि एकच सांगते की माझे बालआनंद मेळावे आहेत ना, अतिशय उत्तम. खूप मी त्या बालआनंद मेळाव्यांमध्ये रमले आणि माझ्या शिक्षकांनी झोपून देऊन छान छान सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बसवले. त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी आहेत. सांगायला आवडेल की माझ्या आता सोबत बसलेल्या वर्ग मॅडम तर नेहमी सूत्रसंचालनाचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतात आणि आता माझी ती मुलाखत सुद्धा घेत आहे. धन्यवाद. म्हणजे त्यांच्याच बद्दलच नाही तर माझे सगळे सहकारी आहेत की खूप छान पद्धतीने काम करतात आणि म्हणून मला त्यांचाही अभिमान आहे. धन्यवाद मॅडम. आपल्याकडूनच प्रेरणा घेऊन मी सुद्धा आपल्या पावलावर पाऊल घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला थोडस शेवटच्या मुद्द्याकडे वळावंसं वाटतं की आपण आता सेवानिवृत्त होत आहात. आपलं कुटुंब अतिशय सुंदर, समृद्ध आणि सुखसंपन्न असं कुटुंब आहे. त्याचबरोबर आपण कविता तयार करणं, गायन करणं असे आपले छंद आहेत. आताच आपल्या बोलण्यातून असं आलं की आपल्याला पर्यटन सुद्धा आवडतं. तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपण सेवानिवृत्तीनंतर आपलं नियोजन काय आहे, की आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपलं आयुष्य कसं व्यतीत करणार आहात? खरं सांगायचं तर आता जरा माझी जी घराची ठेवण किंवा मला जसं आवडतं तसं घराचं थोडस काय म्हणायचं ते ठेवण स्ट्रक्चर, कारण धावपळीचा काळ आणि मग हे इथे ठेव ते तिथे ठेव अशा पद्धतीनं जे थोडस अस्ताव्यस्तपणा माझ्या रूम मध्ये आला असेल किंवा पहिले थोडे दिवस मी ते आवरण्यात घालवीन. पहिलं थोडं घराचं रिनोव्हेशन करून घेईन आणि त्यानंतर की नाही मला फिरायला तर खूपच आवडतं. आणि तसं परमेश्वराने माझी तब्येत, माझ्या मिस्टरांची तब्येत वगैरे चांगली ठेवलेली आहे आणि त्यामुळं नक्की मी म्हणजे पूर्वी सुद्धा काश्मीरला फिरून आलेली आहे, नैनितालला गेलेली आहे. त्याच पद्धतीनं मी उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल अशा पर्यटनाची आवड असल्यामुळे आपण सेवेत असताना सुद्धा केलेला ते नकळत तुम्हाला ती आवड किंवा तो छंद आपल्याला शांत बसून न दिल्यामुळे आपण फिरून आलेला आहात. पण तरी सुद्धा आपण आता पुन्हा थोडेसा बागेचा पण छंद आहे. त्या झाडांना सुद्धा आपलंसं करीन, ती सुद्धा मला प्रेमाने जवळ घेतील नाही का, कारण ते मला सावली देतात, फळं देतात आणि मी त्यांना का पाणी देऊ नये हा सुद्धा माझा थोर विचार असलाच पाहिजे. त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. ती आपल्याशी बोलतात, सकाळच्या वेळेला सुंदर पक्षी दिसतात, ते आपल्याशी हितगुज करतात आणि सुंदर त्यांच्याही ह्याच्यामध्ये मी रमून जाईन आणि निश्चितपणे मी परदेशी टूर सुद्धा करीन, जाईन. अशा पद्धतीने आपण सेवानिवृत्तीनंतर आपला कालावधी सुखकर जाण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे ते निश्चितच अतिशय सुंदर आहे आणि आपल्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देते. पण तत्पूर्वी मला एक असं विचारावंसं वाटतं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय प्रदीर्घ असा कालावधी आपला घालवलेला आहे आणि याच क्षेत्रामध्ये कार्य करणारे माझ्यासारखे अनेक शिक्षक बांधव असतील किंवा सर्वसामान्य समाजामधले लोक असतील की ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे. तर अशा लोकांना आपण काय उपदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? आता कसं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन आव्हानं आहेत, नवीन नवीन संधी आहेत आणि शिक्षणासाठी प्रत्येकाने खूप संधी येतात. मग त्या संधीमध्ये आपण कोणती नेमकी संधी उचलायची आहे किंवा आपण ते करायचंय का, आणि मग जर करायचं तर आपण झोपून देऊन केलं पाहिजे. आपण आपल्या कार्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ज्यावेळेला आपण एखादं कार्य करत असतो त्यावेळेला मला हे जमत नाही, मी हे करणार नाही, मला हे येत नाही, ही नकाराची भाषा न स्वीकारता प्रत्येकाने जर होकाराची भाषा स्वीकारली, आनंद म्हणून जर एखादी गोष्ट आपण स्वीकारली. मला सुद्धा त्यावेळेला डोंगराचा भाग मिळाला, समजा पाटेघर मिळालं, नित्रळ मिळालं, पण मी काय म्हंटल, नाही तिथला निसर्ग खूप छान आहे, उरमोडीचं बॅकवॉटर आहे आणि मी अशी तर जाणार नाहीये बॅकवॉटर बघायला, पण मी तिथं गेले ना नोकरीच्या निमित्ताने तर सहज मी अर्धा तास तरी तिथे कमीत कमी घालवू शकेन, तिथे डबा तरी खाऊ शकेन. मग असा सकारात्मक विचार म्हणजे मी केलेला आहे आणि सर्वांनी करावा. प्रत्येक गोष्ट आता तर खूप कोडिंगचा काळ आलेला आहे किंवा तंत्रज्ञानाचा काळ आलेला आहे आणि तुमच्या सर्व क्षेत्रामध्ये खूपच छान छान संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्यामधून शिकून खेळाडू किती झालेले आहेत, खूप खेळाडू झालेले आहेत
आपले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि त्यांना शिकवण्यासाठी आपल्या सर्व शिक्षकांनी अशा बांधवांनी जर सतर्कतेपणाने खूप चांगला विचार केला, सकारात्मक विचार केला, तर नक्की त्यांच्याही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रकाश पडेल आणि विद्यार्थ्यांचंही जीवन उजळून निघेल आणि सर्व मांगल्याचा प्रकाश चहूबाजूला पसरून मंगलमय जीवन सर्वांचं प्राप्त होईल. खूप छान मॅडम, आपल्या या प्रेरणादायी विचारांनी किंवा आपले जे आपण स्वतः अवलंबलेले जे सकारात्मक विचार आहेत त्याचाच आपण एक प्रकारे आम्हा सर्व शिक्षक बांधवांना किंवा या समाजाला उपदेश दिलेला आहे की जे काही करायचंय ते आधी सकारात्मक दृष्टिकोन स्वतःमध्ये रुजवा आणि मग ते कार्य करायला पुढे चला. आपल्याला नक्की यश मिळेल. आपला हा संदेश अतिशय मोलाचा ठरेल आमच्यासारख्या शिक्षक बांधवांसाठी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, आपल्याला गायनाचा छंद आहे, तर आपल्या सुमधुर आवाजामध्ये आम्हालाही एक गाणं ऐकायला आवडेल. एखादं गाणं छानपैकी होऊन जाऊ द्या. एक छोटस एक कडवं मी तुम्हाला आपल्याला म्हणून दाखवते की जे की माझं दैवत पंढरपूरचा विठ्ठल आणि त्याच्याबद्दलचं हे गाणं आहे. निश्चित विठुरायाचं गीत ऐकायला आम्हालाही आवडेल. आणि त्याच्याच पॅरलल दुसरं गाणं माझं या सीडी मध्ये पण आहे. हे सीडी मध्ये नाहीये गाणं, पण मी म्हणून दाखवते. निश्चित. पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत, पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत, कृपा दृष्टी ठेवा देवा, कृपा दृष्टी ठेवा देवा, दरी माया छत, पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत, पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत, गळा तुळशीची माळ चंदनाचा टिळा, गळा तुळशीची माळ चंदनाचा टिळा, सर्व जाती धर्माचा विठू माझा लेकुरवाळा, सर्व जाती धर्माचा विठू माझा लेकुरवाळा, प्रेमाचा उमाळा, प्रेमाचा उमाळा विठू दरात, पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत, पंढरीच्या राया तुझला माझा दंडवत. खूप छान मॅडम. अतिशय अगदी विठुरायाच प्रत्यक्ष समोर उभा राहिल्याचं अनुभव घेतला. त्याच विठुरायाच्या दरबारात मी आले असं म्हणायला हरकत नाही. संगम माऊली शाळा विठ्ठलाच्या मंदिराच्या शेजारचीच आहे. खूप छान. आणि त्याच विठ्ठलाने माझी केंद्र प्रमुख म्हणून साताऱ्यात बदली केलेली आहे माझी. मला अगदी स्वप्नात दर्शन आणि छान बदली. विश्वास आहे, श्रद्धा आहे, श्रद्धा आणि श्रद्धेने विश्वासाने कोणतंही काम केलं तर आपल्या बरोबर ईश्वर असतो हे मात्र आपल्याला दिसून येतं. बरोबर. खूप छान मॅडम. तर सौ कुलकर्णी मॅडम यांचा कविता स्वतः रचणं, गायन करणं, त्याचबरोबर पर्यटन हे आपण छंद आता ऐकलेच त्यांच्या तोंडून. तर त्याचबरोबर मला कुलकर्णी साहेबांना हे विचारायला आवडेल की जशा आपल्या सहचारिणी सौ कुलकर्णी मॅडम यांचे छंद आहेत तसे आपण आपले कोणते छंद जोपासता? मला निसर्ग फार आवडतो, त्याप्रमाणे पर्यटन पण आवडतं पहिल्यापासूनच. कारण मी कोकणात नोकरी केली असल्या कारणानं मला पर्यटनाचा भरपूर आवड आहे. आणि मग माझी नोकरी बरीच 14-15 वर्ष मुस्लिम समाजामध्ये झाल्यामुळं कव्वालीचा कार्यक्रम जो असतो, कव्वालीचा कार्यक्रम मी तिथला एकदाही कुठला सोडलेला नव्हता. साहित्याचा बाहुरुड म्हणा, पुन्हा कव्वाली म्हणा किंवा शेर साहित्याचा कार्यक्रम जरी असला तरी तो बघायला आम्ही जायचो. त्यातल्या 1-2 शायरी मी आपल्याला बोलून दाखवतो या साहित्याचं. तर चालू करतो मी. फूल है गुलाब का
फूल है गुलाब का कांटों से क्या डर, प्यार करना है तो दुनिया वालों से क्या डर, अरे वाह, खूप छान, क्या बात आहे. नहाना है तो समंदर में आजा, हा, नहाना है तो समंदर में आजा, किनारे पे क्या रखा है, क्या बात आहे, क्या बात नहाना है तो समंदर में आजा, किनारे पे क्या रखा है, प्यार करना है तो बाहों में आजा, इशारों पे क्या रखा है. आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह वाह. गुल गई गुलशन गई, गुल गई गुलशन गई, गई होठों की लाली, गुल गई गुलशन गई, गई होठों की लाली, अरे तू क्या प्यार करेगी, तू हो गई बाल बच्चे वाली. क्या बात है, क्या बात है. मैं अब लास्ट का शेर सुनाना चाहता हूँ. नजा नहीं नजाकत नहीं चलते हो बल खाकर, नजा नहीं नजाकत नहीं चलते हो बल खाकर, चांद भी छुप जाता है तुझे देखकर शर्मा कर, चांद भी छुप जाता है तुझे देखकर शर्मा कर, तुझे जो देखता है नजरें छुपाकर, तुझे जो देखता है नजरें छुपाकर, कदमों में डाले उसे मजनू बनाकर, कदमों में डाले उसे मजनू बनाकर. बहुत दूर से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, थोड़ा पानी तो पिला दो, अरे पानी नहीं मिला. बहुत दूर से आया हूँ, थोड़ा पानी तो पिला दो, अरे पानी नहीं मिला तो नजर से नजर तो मिला दो, अरे पानी नहीं मिला नजर से नजर तो क्या मिला ये शेर उज्ज्वला मैडम के लिए था? दो. उनके लिए ही बनाया था और बहुत बहुत बार मैं यह शेर उनको सुनाया भी था. बहुत अच्छा, बहुत अच्छा. कितनी नसीबवान है उज्ज्वला मैम कि वो उनके ऊपर आप शेरो शायरी तयार करते हैं और उनके लिए पेश करते हैं. मेरा छंद ही बहुत ये है. खूप. प्रसंगी मला कुलकर्णी साहेब आपल्याला पण असं विचारावं असं वाटतं की सौ उज्ज्वला कुलकर्णी मॅडम या आपल्या सौभाग्यवती आहेत. तर मला जाणून घ्यायला आवडेल की त्या आपल्या आयुष्यात केव्हा आणि कशा आला. साधारणपणे 1986 11 मे 1986 आमचं तसं काय लव्ह मॅरेज वगैरे काही नाही, अरेंज मॅरेज आहे. माझी मामी एक फडतरीची माझी मामी होती, त्या मामीनं हे सर्व सूत्र जुळवलं आणि जेव्हा आम्ही अचानक यांचं शेतीची कामं चालली होती घरातली आणि आम्ही अचानकच यांच्या घरी गेलो आणि अचानकच घरी जाऊन आम्ही ज्याप्रमाणे एखादा माणूस एखाद्या घरात धाड टाकतो त्याप्रमाणे अचानक हे काही माहित नव्हतं, कल्पना नव्हती. अच्छा. की नुकतीच त्यावेळी माडीवर त्याकडे पिक्चर चालला होता, तो पिक्चर बघायला गेली होती. तो अद्याप पिक्चर अर्धवट तिचा राहिला, बघितला नाही शेवटपर्यंत, आज पण अजून पण झालेला नाही बघून तिचा पूर्ण. आणि मग आम्ही पोचल्यानंतर तिला निरोप पाठवला की अशाची पाहुणे आली बघायला म्हणून. आणि आम्ही बघून झाल्यानंतर आता होकार नकार वा दोन्हीकडनं कसं काय हे सगळी चर्चा वगैरे झाल्यानंतर मध्ये आठवडाभर गेला. मी सातारला नव्हतो, मी तेव्हा होतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीला जॉबला होतो. 1986 ला मी लागलो 1982 ला आणि आमचं लग्न झालं 1986 ला. 1986 ते 1996 हा कालखंड जो आमचा आहे तो दापोली टू दहिवडी येऊन जाऊनच केलं मी. आणि 97 ला जानेवारी 97 ला मी माझी बदली इकडे झाली. तर त्रास त्याचा भरपूर झाला 10 वर्ष. तिला पण माझ्यासाठी तिने त्रास घेतला. परंतु म्हणजे तुम्ही रत्नागिरीला होता आणि मॅडम दहिवडला होती. 10 वर्ष आमची अशीच गेली. 10 वर्षाच्या कालखंडातच मुलगा आणि मुलगी झाली आणि आमच्या सासूबाईनं मुलाला चांगल्या प्रकारे सांभाळलं, तेव्हा मुलाच्या लक्ष दिलं. त्यांचं योगदान खूप मोलाचं अतिशय आहे. त्यांच्यामुळे आज आमची मुलं हे आमचा आस्वाद त्यांचा अतिशय लाडका. त्याप्रमाणे दीप्ती सुद्धा, दीप्तीचं कसं आहे, दीप्ती शांत परंतु वैतागली चिडली की तिला एखादी भूक लागली नसता. आपल्याला 2 मुलं सर, 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. मोठा मुलगा आणि 2 नंबर मुलाचं नाव आपल्या आस्वाद आणि मुलीचं नाव आहे दीप्ती. खूप छान. अशा प्रकारे ही 2 मुलं जी आहेत ना, ही मुलं पण चांगली. आणि मग 97 ला जो बदलून मी आलो तो त्या बदली मी माझ्या मिसेसचं योगदान फार मोठं आहे. कारण सीओ तिकडली सीओ इकडली सीओ या दोघांना डायरेक्ट भेटणं, मला न सांगताच येणं, मला न कल्पना देता येणं. मी एकटाच असायचो आणि एका घरी राहिलं होतं मी, जेवण खाणं वगैरे त्या घरी असायचं माझं. आणि पूर्ण कम्प्लिटली सगळं जे आहे ते म्हणजे ह्या सीओला भेटणं त्या सीओला भेटणं, बदलीचं हे करणं. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली माझी केस आहे अशी की 10 वर्षानंतर बदली झालेली. तेव्हाचा कालखंड होता 10 वर्ष, आता झाला 3 वर्षाचा. आणि 10 वर्षानंतर बदली असल्या कारणानं मी 10 वर्षांना बदलून आलो. 10 वर्षांना माझी बदली व्हायचं सगळं श्रेय जे म्हणाल तर माझ्या मिसेसला जातो. त्यांनी तुमची बदली करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले. खूप प्रयत्न करून त्यांना खूप मनापासून वाटत होतं की माझे मिस्टर दहिवडी किंवा सातारा भागामध्ये यावेत, म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न करून त्यांनी आपली बदली घडवून आणली. अगोदर म्हणली होती मला. मुलांचं संगोपन करत असताना आपण आपल्या मुलाखतीमध्ये सांगत आहात की आपल्या सासूबाईंचं म्हणजे मॅडमच्या मातोश्रींचं योगदान खूप मोठं आहे. तर आस्वाद आणि
दीप्ती या दोघांना वाढवत असताना आपण त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या संगोपनामध्ये जरी हातभार देऊ शकला नाही तरी आपल्या कुटुंबियांनी त्यामध्ये आपली काही कमतरता भासू दिली नाही आणि आपली मुलं आता सांगायला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आता आस्वाद हा काय करतो किंवा दीप्ती काय करते. आस्वाद बी इलेक्ट्रॉनिक आहे. व्हेरी गुड. त्याला मी म्हटलं बुवा नोकरीचं बघतो का, तो तिचं म्हणणं की तुमच्या दोघांच्या नोकऱ्या फार किचकट नोकऱ्या आहेत, नोकरी शासकीय नोकरी मला काय करण्याची काही गरज वाटत नाही. एखादा बिझनेस मला हे केलं तर फार फार चांगलं होईल आणि त्याप्रमाणे त्याला बिझनेस सोलर रूफटॉपचं काम करतो तो, व्हेरी गुड. पण एलईडीचं काम करतो. सातारामधल्या एक 5-6 कंपन्या ज्या आहेत त्या 5-6 कंपन्यांना त्याचं मटेरियल पुरवलं जात असं एलईडीचं आणि सोलरचं ट्यूब वगैरे स्ट्रीट लाईट ट्यूब आहे. उत्तम व्यावसायिक म्हणून तो नावारूपाला आणि आज त्याचं काम इतकं चांगलं आहे की ते सेट झालंय. सातारा क्लब हाऊस किंवा आणखी असे काही क्लब आहे सातारमध्ये, त्या क्लब मध्ये तो मेंबर म्हणून आहे आणि मेंबर असल्या कारणानं पूर्ण तिचं जे कामाचं जे आहे ऑटोमॅटिकच लोक फोन करून आणि काम करण्याची क्वालिटी किंवा खोटं काय करायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, व्यवस्थित प्रामाणिकपणानं आपलं असेल ते काम करायचं, ते काम त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे तो करतोय. त्यामुळे त्याला आपल्या संस्कारांनी ज्या मुलांना घडवलं ते संस्कारच आज त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडत आहेत आणि उत्तम व्यावसायिक म्हणून आपले चिरंजीव या ठिकाणी नावारूपाला आलेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार दीप्ती हिचं पण लग्न झालेलं आहे. तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगा एक मुलगी आहे, ती एमबीए झालेली आहे. एमबीए होऊन सुद्धा तिला काय तिच्या घरातली नोकरी नको, तू आपल्या घरीच आपली थांबास कर, घरीच आपली मुलं बाळ सांभाळ वगैरे. तिची मोठी मुलगी आहे, ती प्रत्येक ठिकाणी तिचे नंबर वगैरे येत आहेत असं आहे तिचं. तसं आमची धाकटी हिरण्य सुद्धा मुलाची मुलगा काढण्याची मोठी करणे हुशार आहे तशी असं आहे तिचं. धाकटं बाळ जे आहे ती सुद्धा हुशार आहे आणि तिचं सुद्धा तिची मुलगी जी आहे ती मुलगी निराळ्या स्पर्धेमध्ये चमकते, निराळ्या ह्याच्यामध्ये संस्कृत स्पर्धा म्हणा हे म्हणा चमकते मुलगी. श्लोक वगैरे म्हणण्यामध्ये ती श्लोक पाठांतरामध्ये तिचे आम्ही सुद्धा बरेच व्हिडिओ तिचे पाहिलेले आहेत. अतिशय सुंदर आणि नशिबान आहात आपण की आपल्याला पत्नी म्हणून सौ कुलकर्णी मॅडम लाभलेले आहेत आणि अशा सुसंस्कारक्षम पत्नीच्या पोटी जन्माला आलेली जी अपत्य आहेत किंवा आपल्या सगळ्या दोघांच्याही संस्कारांमध्ये वाढलेली आपली दोन्ही मुलं आहेत ती आपलं काय म्हणायचं सोनं आहे म्हणेन मी. आणि अतिशय उच्च शिक्षित अशी आपली मुलं आहेत आणि त्याचबरोबर आता नातवंड सुद्धा ती पुढची पिढी चालवत आहेत. खूप छान, खूप अभिनंदन साहेब आपलं, खूप नशीबवान आहात. माझी सून पण म्हणजे त्यांचं माहेर जवळच नाही, लांब आहे. अचानकच असं एका ठिकाणी माझी मिसेस आणि मुलगा गेला असताना एक कागद सापडला. त्या कागदावरती नम्रता नावाची 4 मुली होत्या. तर नम्रता नावाची 4 मुली असताना 3 मुलींना आम्ही फोन लावायचा प्रयत्न केला. त्यातील 3 मुली ज्या आहेत त्या 3 मुली अक्षरशः त्या 3 मुलींनी नकार दिला, नाही हो जमणार नाही म्हणून. पण चौथीही नम्रता, हिला जेव्हा फोन लागला गेला त्यावेळी त्यांनी येस म्हणून सांगितलं. आम्ही बघायला येणं वेणं वगैरे सगळं पत्रिका वगैरे जुळली, बघायला येणं वेणं सगळं हे झालं. आणि आता सध्या म्हणाल तर की जो 10 वर्ष झाली लग्नाला त्यांच्या 10 वर्षाचा पूर्ण घरातला कारभार जो आहे तो घरातला कारभार सगळा ती समर्थपणे बघती सगळी. असं आहे तिचं स्वयंपाक करणं म्हणा किंवा आम्ही दोघेही नोकरीवाले असल्या कारणानं आम्हाला काय वेळ देता येत नाही. त्यात नाही कधी तिला वाटला आला कंटाळा, तिची तब्येत वगैरे बिघडली वगैरे तर मी काय वेळा मदत करतो, भाजी करणं म्हणा किंवा आणि काय घरातलं काय असेल ते. आपण साहेब मॅडम शिक्षण क्षेत्रात आहेत पण आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपण ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्रामसेवक म्हणून मी लागलो आणि मला वाटतं माझं काम करत असताना हिचं जी बीएड आहे, हिचं बीएड जे आहे बीएड अभ्यास करायचं म्हणजे बीएडचा अवघड तसा होता. मी काय करायचं, बीएडचं पुस्तक पुढे घ्यायचो आणि बीएडचं पुस्तक वाचायचं मी आणि ही ऐकायची. ह्या पद्धतीने हिचं बीएड हिनं म्हणजे मॅडमच्या उच्च शिक्षणामध्ये आपलं बहुमोल असं योगदान आहे. महिनाभर सातारला राहिलो इथं आणि महिनाभर सातारमध्ये राहून आम्ही ते बीएडचं तिचं शिक्षण व्यवस्थित चांगल्या प्रकारे तिनं हे केलं आणि त्याचा लाभ मॅडमना नक्कीच झाला. केंद्र प्रमुख पदोन्नतीमध्ये आपल्याला त्या बीएडचा निश्चितच फायदा झाला असणार आहे. आम्हाला असं वाटलं पण नाही की डिस्टिंक्शन मिळेल, फर्स्ट क्लास मिळतोय का नाही कोणाच, कारण त्यावेळी नेमके माझे सासरे वाढले होते असायचे, नेमके हिचे वडील वाढले आणि तरी सुद्धा तिला चांगल्या प्रकारे मार्क पडले, डिस्टिंक्शन वगैरे तिला मिळालं. त्यामुळं त्या वेळी मला फार आनंद झाला की बाबा आपण काहीतरी वाचलेलं किंवा सांगितलेलं की त्यामुळे तिला चांगला फायदा झाला. आपल्या मॅडमच्या उच्च शिक्षणामध्ये साहेब आपलं मोलाचं योगदान आहे. धन्यवाद. सुरुवातीला कुलकर्णी साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते आणि आपण दहिवडी या ठिकाणी सेवा करत होता.
तर साहेबांनी सांगितलेल्या प्रसंगानुसार की साहेबांची बदली करून घेण्यासाठी आपण आपलं योगदान खूप मोलाचं आहे. तर त्याविषयी काय सांगाल? कशा प्रकारे आपण साहेबांच्या बदली करून घेण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न केले? कारण लग्नानंतर तब्बल 10 वर्ष ते रत्नागिरी जिल्हा आणि मी सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये मी दहिवडीमध्येच होते, माहेरी असल्यामुळे थोडी काळजी नव्हती, एवढाच फक्त भाग होता. पण मला तेही नको होतं. लग्न झालेल्या मुलीने किती दिवस माहेरी राहायचं हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा असतो. आणि मी माझं विश्व निर्माण केलेलं होतं. माझ्या माहेरी माझं घर होतं, माझा स्वतंत्र संसार थाटलेला होता. तरी सुद्धा माझ्या मनामध्ये रुखरुख लागायची. कारण त्यावेळेचा काळ म्हणजे फोन असं नव्हतं, मोबाईल नव्हते. फक्त पत्र आणि पत्र व्यवहारातून आम्ही संवाद साधायचो. पण एवढा प्रचंड पाऊस असायचा कोकणामध्ये आणि त्या डोंगर दऱ्या कोसळायच्या आणि त्यामुळं तो जो प्रसंग होता तो अतिशय माझ्यासाठी जीव घेणा असाच मला वाटायचा. आणि मग त्यांचे बदली करून आणणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक ठरलेलं आहे. मग मी त्यावेळेला खरं सांगायचं म्हटलं तर मला संपूर्ण अधिकाऱ्यांची मदत झाली. आणि मी कोणत्याही प्रकारे अधिकाऱ्यांच्या मार्फतच मी माझी बदली करून घेतली, म्हणजे माझ्या मिस्टरांची बदली करून घेतली. आणि त्यामध्ये असेल तर सांगायला मला आवडेल आव्हानच होतं. कारण ते रत्नागिरी जिल्ह्यात आणि मी सातारा जिल्ह्यात. आणि तो काळ म्हणजे फोन वगैरे त्या काळी उपलब्ध नव्हते, मोबाईल तर सोय नव्हते. फक्त काही काळानंतर मी 1995च्या दरम्यान आमच्या घरामध्ये लँडलाईन घेतला. आणि त्यांच्याकडे लँडलाईन वगैरे काही नव्हता, पण ते कुठल्या तरी दुकानात जाऊन मग मला संपर्क साधायचा. एसटीडी बूथ वगैरे. एसटीडी बूथ. बरोबर. आणि माझ्या घरात होता फोन. मग असं बोलता पण यायचं नाही. पण ते बदली म्हणजे खूप आव्हान असल्यामुळं आता काय करायचं नेमकं. आणि मग सर्व आपल्याला खूप अधिकारी, वरच्या पदावरचे अधिकारी खूप मनाने चांगले असतात. हा अनुभव मी त्यावेळेला अतिशय चांगला घेतलेला आहे. कारण 1988 साली अशरफ दलवाई नावाचे सीओ होते. ते आता कुणाला ज्ञात आहेत, कुणाला अज्ञात आहेत. कारण कसं आहे की तो काळ आता फार लोटलेला आहे. आणि साताऱ्यामध्ये अशरफ दलवाई नावाचे सीओ, रत्नागिरीमध्ये रबा कुलकर्णी नावाचे सीओ. आणि मग मी असा विचार केला की रबा कुलकर्णी हरकत नाही, आपण कुलकर्णी आहोत, रबा कुलकर्णी आहे. आणि कुलकर्ण्यांनी एका धाडशी तडफदार मुलीनं कुलकर्ण्यांकडे जाऊन भेटायला हरकत नाही. मी गेले रत्नागिरीला, मी गेले. पण त्यांचा असा गोंधळ होता की त्यांची कृषी खात्यामध्ये निवड आणि त्यांचं ग्रामसेवकाचं हे वेगळंच कॅडर. त्यामुळे 2-3 ठिकाणी आम्हाला फिरावं लागायचं. दापोली हे त्यांचं कृषीचं क्षेत्र आणि दापोलीत निम्मी कागदपत्र, रत्नागिरीत निम्मी कागदपत्र आणि अशा पद्धतीने त्यांचं ते वर्तुळ फिरत होतं. त्यांच्याकडं कृषी खात्याचा चार्ज होता, त्यांच्याकडे ग्रामसेवक वगैरे काही चार्ज नव्हता आणि त्यातलं त्यांना माहिती पण नव्हतं. पण त्यांचं सगळं सेक्टर रत्नागिरीला सीओकडून बदली असल्यामुळं मला नेहमी सातारा, दापोली, रत्नागिरी अशा पद्धतीने फेऱ्या घालाव्या लागायच्या. खरं सांगायचं म्हटलं तर त्यावेळेला मला शेवटीला 1995ला प्रमोशन आलं पदवीधरचं. तेही मी नाकारलं. काही वेळेला विस्तार अधिकाऱ्यांची सुद्धा प्रमोशन आली, तीही मी नाकारली. कारण मला पैसा नको होता, तर मला कुटुंब हवं होतं, स्वास्थ्य हवं होतं. स्वास्थ्य हवं होतं. माझ्या मुलांना त्यांचे बाबा जवळ असावेत आणि माझं कुटुंब एकत्र असावे, हा माझा पूर्वीपासूनचा असलेला एक ॲटिट्यूड होता. आणि त्यामुळं मी काहीही करायचं पण त्यांची बदली करायची. मग त्यावेळेला मी सगळे प्रमोशन्स नाकारले. माझ्या आईने वडिलांनी खूप साथ दिली मला. आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची साथ कशी लाभली हे जर सांगायचं अगदी थोडक्यात मी सांगेन की दहिवडीला किशोर मोरे म्हणून तहसीलदार होते. मग त्यावेळेला रहिवाशाचा प्रश्न आला की तुम्ही, हे माझे मिस्टर सांगली जिल्ह्यातले आणि मी सातारा जिल्ह्यातले, आता रहिवाशाचा दाखला त्यांचा काही संबंधच नाही. किशोर मोरे म्हणले, उज्ज्वला राजेंद्र कुलकर्णी या नावाचं तुमचं घर आहे असं मॅडम म्हणता तुम्ही, तर तुमचे मिस्टर हे त्या घराचे रहिवाशी आहेत. आणि रात्रीचे अक्षरशः ते जेवण करून रात्रीच्या फेऱ्या मारत होते. त्यावेळेला मी ही त्यांची गाठ घेतली आणि असा प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही कुलकर्णी मॅडम, उद्या या, मी तुम्हाला दाखला देतो की राजेंद्र कुलकर्णी हे दहिवडी गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी दाखला दिला. अशरफ दलवाई साहेब, अशरफ दलवाईंनी अगदी माझ्या
म्हणजे मी सांगायचं आणि मुली म्हणून त्यांनी मारायची हाक मला. सीओ साहेब आपल्याला मुलगी म्हणून हाक मारतात आणि हा केवढा मोठा अभिमानाचा प्रसंग आहे. खूपच. आणि सांगायला अगदी आनंद वाटतो की त्यांच्या घरामध्ये म्हणजे आत्ताचा जो बंगला आहे सीओ साहेबांचा, तो बंगला मी हिंडून पाहिलेला आहे. त्यांच्या घरामध्ये शिरा भात आणि लोणचं खाऊन मी माझ्या मुलाच्या वेळेला प्रेग्नंट असताना त्यांनी हातामध्ये माझ्या नारळ देऊन माझी ओटी सुद्धा भरलेली आहे. हा प्रसंग त्यांच्याविषयी सांगायला मला खूप छान असा आवडेल. म्हणजे माणसामध्ये असलेली माणुसकी आणि माणसातला माणूस मला खूप छान अशा. एखादी व्यक्ती कितीही उच्च पदस्थ असली तरी ती शेवटी एक माणूस असते. त्यामुळं त्याचं दर्शन आपल्याला त्यांच्या माणुसकीचं दर्शन आपण जवळून अनुभवलं. जवळून छान, खूप छान. आणि दुसरंही मला सांगायला आवडेल की रबा कुलकर्णी साहेब हे रत्नागिरीला सीओ म्हणून कार्यरत होते. आणि मला त्यावेळेला फारसं वयच नव्हतं, माझं कळण्याचं पण वय नव्हतं. आणि सीओ मी जशी काही म्हणजे अगदी घरगुती माझी माणसं आहेत अशाच पद्धतीने मी जाऊन भेटायची. आणि रबा कुलकर्णी साहेबांना भेटले. त्यांनी तेही मला म्हणाले, मुली केली तुझी बदली, चल तू मला स्मरणपत्र पाठव. स्मरणपत्र हा विषय खरोखर सांगते मला कळलाच नाही. बरोबर. आणि मग मी त्यांना आंतरदेशीय पत्र त्यांच्या नावाने पाठवू लागले. रबा कुलकर्णी सातारा सीओच्या नावे पत्र पाठवायचे आणि अंतर्देशीय पत्रातून मी संवाद साधायचे आणि जसे घरगुतीच गप्पा मारायचे. त्यांना ते इतकं आवडायचं आणि प्रत्येक वेळेला म्हणायचे आली माझी मुलगी. आणि खरोखर सांगते की संक्रांतीच्या वेळेला एक प्रसंग होता की त्यावेळेला सुद्धा मी रबा कुलकर्णी साहेबांच्या घरी जाऊन अगदी जेवण केलं. म्हणजे मला ही कोणती माणुसकी मिळते ह्या लोकांकडून. आणि त्यांनी सातारच्या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटवर रबा कुलकर्णींनी डायरेक्ट रिव्ह्यू ऑर्डर आरजी कुलकर्णी यांची सातारा या ठिकाणी बदली आदेश काढला. आणि तब्बल त्यासाठी मला 10 वर्ष प्रयत्न करावा लागला. पण 1996 सालच्या शेवटी गरज होती मॅडम की आपण आपल्या कुटुंबासाठी, की तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या मुलांचे बाबा, माझ्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती कमी आहे. आपलं चौकोनी अतिशय सुंदर असं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती दूर आहे आणि ती तुमच्या कुटुंबाची गरज तुम्ही धाडस केलं आणि तिथपर्यंत म्हणजे जरी सीओ असले तरी कसं जाऊ कसं बोलू हे न मानता आपण अगदी धाडसानं आपलं पाऊल टाकलं, पुढं टाकलं आणि त्याला एका अधिकाऱ्यामधला माणूस जागृत केला आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या वक्तव्यानं आपण. आणि त्यांच्याकडून आपण बदली करून त्यांच्याबद्दल खरं सांगायचं तर मला माझ्याकडे शब्दच नाहीत म्हणायला हरकत नाही. रबा कुलकर्णी आज कुठे आहेत, त्याच वेळेला ते वृद्ध झालेले होते, मला माहिती नाही. पण त्यांची मी म्हणजे कोणत्याही प्रकारे ऋण फेडू शकणार नाही. तसेच अशरफ दलवाई साहेब, रबा कुलकर्णी साहेब, किशोर मोरे साहेब, मधुसूदन साळवे साहेब, हे सगळेजण माझ्या ह्या बदलीच्या यशाचे भागीदार आहेत. आणि त्यांनी मला माणसातला माणूस भेटून माझ्या जीवनामध्ये खरा आनंद, खरं चैतन्य निर्माण केलं. आपल्यातले आणि पुढे जाऊन एकच सांगेन की माझ्या या मिस्टरांच्या बदलीमुळं 10 वर्षांनी घडलेली महाराष्ट्रातली पहिली केस आणि त्यानंतर शासनाने GR काढला आणि GR काढून एकेरी ट्रान्सफर किंवा मॅच्युअल ट्रान्सफर अशा होऊ लागल्या. आणि तो काळ होता 1997. म्हणजे आपल्या ह्या प्रयत्नाचा असाही एक फायदा झाला समाजाला म्हणेन मी की शासनाला GR काढावा लागला की ह्या अशा अडचणी आहेत, कुटुंब दुरावलेलं राहतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या ध्यानात आणून देण्याचं एक महत्वाचं कार्य आपण केलं. आणि त्यामुळे शासनाने GR काढून ह्या शासन व्यवस्थेमधल्या काही गोष्टी त्यामध्ये बदल करावा लागला. अगदी नक्की. आणि 1997 ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे त्यांच्या खात्यामध्ये होते त्यांना सगळ्यांना शासनाने त्यांच्या स्वगृही बदली दिली. म्हणजे आपल्या एकटीच्या प्रयत्नाचा परिणाम सगळ्यांना त्याचा चांगला अनुभव मिळाला किंवा चांगला फायदा झाला. खूप छान मॅडम, आपल्या धाडसाचं कौतुक करावं एवढं थोडं आहे असं मी म्हणेन. आपल्याला मला असं विचारायचंय की आपण आता सेवानिवृत्त होत आहात. या प्रसंगी माणूस सेवानिवृत्त झाला की थोडेसे काही आपल्या जीवनामध्ये येऊन गेलेले क्षण असतात ते आठवतो आणि थोडस त्या आठवणींमध्ये जगण्याचा प्रयत्न करतो.
तर मला या प्रसंगी असं विचारायला आवडेल आपल्याला की आपल्या आयुष्यामध्ये अत्युच्च आनंदाचा एखादा क्षण कोणता, किंवा तुम्हाला अतिव दुःख झालं असा एखादा क्षण कोणता? दोन्ही अनुभव, कारण सेवानिवृत्ती हेच मुळात असं आहे की एका डोळ्यात हसू असतं आणि एका डोळ्यात आसू असतं. त्या पद्धतीनं मला या प्रसंगी या म्हणजे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरती मला असं विचारायला आवडेल की आपल्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आपण सांगावा आणि एक दुःखाचा क्षण सांगावा. खरा आनंद आजकाल मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न भेडसावत असतो, परंतु खरा मला मूल झाल्याचा हा आनंद तर असतोच, पण मुलांची लग्न होणं हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा आनंदाचा प्रसंग असतो. आणि माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न आणि ते लग्न किंवा माझ्या मुलाचं सुद्धा झालेलं लग्न अतिशय झोकामध्ये माझ्या मुलीचं लग्न मी पुण्याला करून दिलं, मनोहर मंगल कार्यालय. आणि या ठिकाणी अतिशय मी सुंदर पद्धतीने छान असं साजेसं लग्न, अगदी ते प्रसंग आठवले, माझे व्याही विहीर, त्यांच्याबरोबरच्या गप्पा, त्यांच्याबरोबर अशाच कॉपी घेत सकाळच्या प्रहरी बसलेल्या गप्पा, छान असं त्यांच्याशी केलेली बातचीत. माझे व्याही विहीर सुद्धा सगळे हौशी आहेत आणि त्या पद्धतीने माझा जावाई सुद्धा खूप छान आहे आणि इंटरनॅशनल फोटोग्राफी करणारा माझा जावाई आहे. पण मला वाईट नाही वाटलं, कारण मी त्याच्यातलं म्हणजे मी त्याच्या बिझनेस मधला माणूस पाहिला, त्याच्यातल्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असलेला मुलगा मी त्या ठिकाणी निवडलेला आहे. बरोबर की तो माझ्या मुलीला माझ्या सांभाळायचा विषय नाही, तो आई वडिलांना सांभाळून तो माझ्या मुलीला सांभाळेल, त्याचं घर सांभाळेल, ही गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची. म्हणजे नुसता पैसा आपण महत्वाचा मानला नाही, तर त्याचबरोबर त्या मुलामधले गुण आपण हेरलेत की तो सर्व गुण संपन्न कसा आहे आणि ते हेरून आपण आपली कन्या. त्यासाठी मी काही त्याला प्रश्न विचारले, पर्सनल प्रश्न, पर्सनल एक त्याला सांगायला हरकत नाही, ते त्याच्यातून माझ्यातला संवाद असेल आणि त्या पद्धतीने मला तो त्या माझ्या मुलीसाठी योग्य वर संशोधन झाल्यानंतर मला असं वाटलं की हरकत नाही, कराड हे सुद्धा माझ्या जवळचंच गाव आहे आणि आपण आपली मुलगी अशा ठिकाणी देऊया. माझी मुलगी पण MBA झालेली आहे, ती काहीही जॉब करत नाही, पण घरामध्ये सगळी सुबत्ता आहे आणि माझा जावाई आपण म्हणतो ना सोन्यासारखं, आणि खरोखर माझा जावाई छानच आहे. त्याच पद्धतीने दुसराही अनुभव सांगायचा म्हटलं ना तर माझा मुलगा आणि त्याचंही लग्न कोल्हापूरला त्याच्या सासरच्या लोकांनी अतिशय सुंदर राम मंगल कार्यालयामध्ये करून दिलं, कोल्हापूर या ठिकाणी. खूप सुंदर पद्धतीने तेही लग्न झालं आणि ते आनंदाचे नाव, सुनबाईंचं नाव नम्रता आहे आणि ती सुद्धा छान नम्र आहे आणि ती माझ्या कुठल्याही प्रसंगी म्हणजे घरात झोपून देऊन काम करणं असेल किंवा काही असेल तर अशा पद्धतीने आपण जरी सर्व्हिस करीत असला तरी त्या तुमच्या सुनबाई संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि एकोप्याने त्यांनी धरून ठेवलेलं आहे कुटुंब, आणि त्या सर्व आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलत आहे. आज ती इंजिनियर असली तरी आज ती गृहिणीचं काम सुद्धा उत्तम पद्धतीने करते आणि त्यामुळे मुलगाही माझा इंजिनियर आहे आणि त्याने सोलारमध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे. त्याला आईला वाटायचं की आई म्हणजे कसं दुसऱ्यांच्या बंधनामध्ये राहून काम करावं लागतं आणि त्याला ती कोणाची ताबेदारी नको होती आणि म्हणून त्यानं स्वतःचा बिझनेस निर्माण करून स्वतः 10-15 कामगार ठेवू आणि आज त्या पद्धतीने त्याचे 10-15 कामगार आहेत आणि त्या पद्धतीने त्याचा बिझनेस सुरू. खूप छान, खूप छान. आणि मॅडम आनंदाचे क्षण आपण सांगितले, एखादा दुःखाचा क्षण आपला काय आयुष्यामध्ये दुःखाचा क्षण आहेच की 8 सप्टेंबर 1995 की त्यावेळेला जागतिक साक्षरता दिन म्हणतो आपण आणि खूप आम्हाला उत्साह मी तयार केलेली किती सांगू कुणाला आज साक्षरता दिन आला अशी वगैरे गाणी, दांडिया बसवलेला वगैरे सगळं त्यावेळेला माझ्याकडे ते असायचंच. आणि परंतु त्या दिवशी सकाळीच त्याच वेळेला मला आनंदाची गोष्ट होती त्याच दिवशी की मला आदेश आलेला होता. माझी 1995ला शिवडी या ठिकाणी पदवीधर म्हणून नेमणूक झालेली होती, पदोन्नती झाली होती आणि त्याच दिवशी पहाटे माझी आजी वारली आणि माझी लाडकी आजी की जिनं मला खूप सांभाळ केला, मला खाऊ पिऊ घातलं, की जिनं मला अगदी नाहू नको घातलं, सगळी शिस्त शिकवली, की जिच्याजवळ राहून मी
सगळे संस्कार शिकायचे, पाढे शिकायचे. आणि ती आजी माझी त्यावेळेला 8 सप्टेंबर 1995 सकाळी सकाळी गेली. तो एक माझ्या आयुष्यातला तिच्या कडेवर आपण बालपणी टुनकन उडी मारून बसत होता की ज्या आजीनं तुमच्यावरती खूप मोलाचे असे संस्कार केले, हो. त्याच आजीचं जाणं हे आपल्यासाठी खूप खूप मला क्लेशदायक आहे. क्लेशदायक ठरलं. तसंच आता नुकताच गुढीपाडवा पण होऊन गेलेला आहे. आणि गुढीपाडव्या दिवशीचीच घटना माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे आमच्या कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. की माझा एक लहान भाऊ होता, 3-3.5 वर्षाचा. आम्ही सगळे 5 वर्षाच्या ह्याच्यामधले, मी 5 वर्षाची आणि तो भाऊ 3.5 वर्षाचा, मधला एक असेल 4 वर्षाचा वगैरे. आणि तो माझा भाऊ सुद्धा स्टोनी भाजून वारला. म्हणजे माझा सांगायला खूप अवघड आहे. त्यावेळेला दवाखाने सुद्धा नव्हते, दैवडी काही सुधारलेली नव्हती. माझा मामा माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे म्हणून नेण्यासाठी आलेला होता. आईनं स्टोवर भात शिजायला घातलेला होता. तर ते अशीच ही मुलं जशी आता खेळतात वगैरे, माझी नातवंड, त्यावेळेला माझा भाऊ आणि दुसरा भाऊ खेळत होते. पाठीनं आईला उलट कोण शिवायला येईल. आणि स्टोवकडे येऊन माझा भाऊ धडकला. ते पातेलं त्याच्या अंगावर उलट पालट झालं. पाठीपासून संपूर्ण भात त्याच्या अंगाला चिकटला. त्यावेळेला असलेल्या कपड्यांना ते चिकटलं. अक्षरशः ते निघत नव्हते कपडे. नुकतेच पाडव्याला घेतलेले कपडे असल्यामुळे ते घालण्यात आलेले होते. आणि तो प्रसंग माझ्या आयुष्यातला खूप अगदी, तो फक्त 2-3 आठवडे जगला. कारण पूर्ण पाठी कमरेपासून भाजलेला होता. आणि त्यामुळे भाजलेला असल्यामुळं तो जास्त काळ टिकू शकला नाही. पण तो खूप समजदार होता आणि त्याच्याकडे खूप बुद्धी होती. पण अशी माणसं देवाला प्रिय असतात असं आपण म्हणतो. आणि तो माझा भाऊ जो आवडतो सर्वांना तोच अगदी पाडव्याचा सण. आणि आमच्या घरात हा दुःखद प्रसंग रात्रीच्या 12लाच घडला. त्याला धनुर्वात झाला आणि तो गेला. औषध दवाखाने केले पण जास्त सुविधा जो म्हणतो आपण त्या काळी नसल्यामुळे, आणि तो जवळपास 85% पुढे भाजलेला जास्त प्रमाणात. आणि तिसरा प्रसंग म्हणजे माझे वडील, की जे खरोखर साधे भोळे आणि खूप छान होते सगळ्या. म्हणजे तुकाराम महाराजांसारखं त्यांची मिरवणूक सुद्धा ते वारल्यानंतर काढली. कारण ते खूप उदार मनाचे होते. परिस्थिती आपली कशी असो, पण आपल्यातला मिळालेत 8 आणे तर 4 आणे दुसऱ्याला द्यायचे. त्यावेळेला खरोखर पूजेला 8 आणे वगैरे, आमचा भटभिक्षुकीचा बिझनेस होता. वडिलांना 8 आणे मिळाले तरी ते 4 आणे दुसऱ्याला देऊन द्यायची. म्हणजे दातृत्व होतं त्यांचं खूप. आणि ते माझा बीएडचा निकाल मी पाहायला गेले आणि माझे वडील त्या बीएडच्या कालावधीमध्येच 1999-2000 या सालामध्ये 99 मध्ये माझे वडील वारले. एक 8-10 दिवसामध्येच मी बीएडची परीक्षा दिली. आणि खरोखर त्यांची काय कृपा असेल, त्यांचं काय असेल, पण तोही दिवस त्यांचा वारण्याचा वैकुंठ चतुर्दशीचा होता. आणि वैकुंठ चतुर्दशी दिवशी माझे वडील 1999 साली वारले. त्यांचा अगदी म्हणजे केळीचे खुंट लावून किंवा काय करून आणि भजन करत त्यांची मिरवणूक काढली. हा प्रसंग सुद्धा माझ्यासाठी अतिशय दुःखद प्रसंग होता. हे खूप म्हणजे परिस्थिती असली तरी पण एक सुखी समाधानीची आपण जे म्हणतो गुरुकिल्ली, ते सगळं घर कुटुंबामध्ये असते. आणि तसंच पद्धतीनं माझं सगळं घर होतं आणि त्या घरामध्ये खूप आनंद होता. पण दुःखही असं झालं. खूप पदावरून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण सौ कुलकर्णी मॅडम यांच्या कार्याचा लेखाजोखा किंवा त्यांचे कौटुंबिक आणि सामाजिक जे काही कार्य आहे त्याचा आपण आता आढावा घेतला. निश्चितच कुलकर्णी मॅडम ह्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणेन मी त्यांना, किंवा त्यांच्या कार्यातून त्यांनी असा ठसा काही उमटवला आहे की समाजाला त्या एक प्रकारे प्रेरणा देणाऱ्या अशा ठरलेल्या आहेत. या उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांचं कुटुंब हे अतिशय सुंदर एक चौकोनी कुटुंब आहे. मुलगा मुलगी दोन्ही सुना नातवंड हे सगळे उच्च शिक्षित असे कुटुंब आहेत. आणि अशा सुखी समाधानी कुटुंबामध्ये त्या आनंदाने राहत आहेत. आणि जरी त्या सेवेतून निवृत्त होत असतील तरी त्या त्यांच्या कुटुंबामध्ये खूप आनंदाने आपलं इथून पुढचं सेवानिवृत्तीनंतरचं कालावधी घालवतील आणि त्यांनी तो घालवावा अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि या निमित्तानं कुलकर्णी मॅडमना मी असं सांगेन
की बरं का कुलकर्णी मॅडम, की आपण जरी सेवेतून निवृत्त झालेला असला तरी आपल्यातील समाजकार्याला नाही बरं का सेवानिवृत्ती, आणि आपल्यामधल्या माणुसकीला आपण देऊ नका सेवानिवृत्ती, किंवा माणुसकीतून आपण घेऊ नका सेवानिवृत्ती. आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांची सेवानिवृत्ती होऊ देऊ नका. आपल्यातील कला, आपल्यातील आनंद, आपल्यातील जे जे काही उत्तम आणि उदात्त आहे ते सर्व इतरांना देण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला इथून पुढचं आयुष्य सुखी समाधानी, आपलं कुटुंब तर खूप छान आहेच, पण आपलं आयुष्य इथून पुढचं खूप छान सुखी समाधानी आनंदी निरोगी दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होवो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.